मद्यप्राशन करून त्रास देणाऱ्या पतीपासून मुलासमवेत अलग राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत 6.5 वर्षापासून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा सदर बाजार पोलीस ठाण्यात नोंदवला गेला आहे। 21 जुलै 2018 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत शहरातील एका परिसरात ही घटना घडल्याचं फिर्यादीत म्हटलंय। शुभम पांडुरंग सावंत, वय वर्ष 27 असं गुन्हा नोंदवलेल्या तरुणाचं नाव आहे। यातील पीडित महिलेचं लग्न झालं होतं, मात्र पतीच्या दारू पिण्यामुळे भांडण होऊन 13 वर्षाच्या मुलासमवेत भाड्याने शहरातील एका भागात ती राहते। सासर माहेरचं कुणी नसल्यानं ती स्वतःच काम करून आपली उपजीविका भागवते। भाड्यात राहत असलेल्या एका कुटुंबातील तरुण तिच्याकडे मदतीसाठी म्हणून ये जा करायचा। त्याने सदर महिलेशी असहाय्यतेचा लाभ उठवत जुलै 21 मध्ये अत्याचार केला। त्यानंतरही लग्नाचं आमिष दाखवून असंच कृत्य केलं। मधल्या काळात त्याचं लग्न होऊनही त्याला विरोध करूनही 26 जानेवारी रोजी रात्री त्याने अत्याचार केला। कोणीच आधार नसल्याचा गैरफायदा घेऊन त्याने असा प्रकार केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। या प्रकरणी फौजदार शशिकांत लोंढे अधिक तपास करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।